नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ऑनलाईन अध्यापन वर्गामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 3 राजकीय पक्ष या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले. त्यानंतर त्या पुढचा जो महत्त्वपूर्ण असा टप्पा आहे, जो भारतीय राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आलेला आहे, तो म्हणजे राजकीय पक्ष. इथे चित्रामध्ये तुम्हाला काही राजकीय पक्षांची चिन्ह इथे बघायला मिळत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, वर्तमानपत्रामध्ये किंवा रेडिओवर असणाऱ्या बातम्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांमधून आपण राजकीय पक्षाशी थोडीफार का होईना आपण ओळख नक्कीच साधलेली असेल. आज या प्रकरणाच्या माध्यमातून आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील राजकीय पक्ष पद्धतींचा अभ्यास करण्यापूर्वी राजकीय पक्ष म्हणजे काय, ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आधी आपण लक्षात घेतली पाहिजे. राजकीय पक्षांचे वर्णन नेहमी सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा असे केले जाते. त्यामागे काही वेगवेगळी कारणं सुद्धा आहेत. हे आपण क्रमाक्रमाने बघणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेत असेल किंवा आपल्या परिसरामध्ये असेल, असे अनेक गट किंवा काही संस्था किंवा काही संघटना कार्यरत असतात आणि सार्वजनिक स्वरूपाचे जे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी या संघटना किंवा हे गट सातत्याने पुढाकार घेत असतात. मग ते वेगवेगळ्या मार्गाने आपला सार्वजनिक प्रश्न कसा सुटेल यासाठी प्रयत्न करताना आढळून येतात. उदाहरणार्थ, आपल्या पुणे शहरातील वाहतुकीची समस्या असेल किंवा आरोग्यविषयक काही समस्या असतील किंवा कचरा जो आपला दैनंदिन निर्माण होतो तो उचलण्याच्या बाबतीत सुद्धा काही समस्या येत असतील, तर त्या परिसरातील काही सामाजिक संस्था असतील किंवा काही संघटना असतील, या वारंवार प्रयत्न करताना आपल्याला दिसतात आणि आपल्या जोपर्यंत मागण्या त्या पूर्ण होत नाहीत किंवा ती समस्या दूर होत नाही, यासाठी त्या सातत्याने आंदोलन असतील किंवा काही चळवळी असतील, ह्या करत असतात आणि त्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय पक्षांचे स्वरूप सुद्धा काहीसे असेच असल्याचे आपणास दिसून येते. या काही गटांना, संस्थांना, संघटनांना किंवा मग राजकीय पक्षांना सामाजिक संघटना असे देखील म्हटले जाते. परंतु इथे मात्र आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, या दोनमध्ये आपल्याला असा फरक करता येतो की राजकीय पक्षांना ही विशिष्ट अशी उद्दिष्टे असतात, त्यांची विशिष्ट अशी कार्यपद्धती असते आणि त्याला अनुसरून ते आपली जी कार्य आहेत हे पुढे घेऊन जात असतात. या उलट काही ज्या गट आहेत किंवा संस्था आहेत किंवा संघटना आहेत, या आपापल्या पद्धतीने काम करत असतात. गट असतील, संस्था असतील किंवा संघटना असतील, यांची जी व्याप्ती आहे ही फार मर्यादित असते. या उलट राजकीय पक्ष यांची व्याप्ती असल्याचं आपणास जाणवतं. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण असं म्हणू शकतो, समान विचारसरणी असलेले लोक जेव्हा राजकीय सत्ता प्राप्त करण्याच्या हेतूने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा अशा सर्व समूहांना राजकीय पक्ष असे म्हणतात. इथे तुम्हाला एक लक्षात आलं असेल की ज्या काही गट आहेत, संस्था आहेत किंवा संघटना आहेत, यामध्ये एक प्रकारे कार्य करण्याची त्यांची सुद्धा विचारसरणी असते. परंतु हे गट किंवा या संस्था ह्या
राजकीय सत्ता प्राप्त व्हावी या उद्देशाने कोणतेही कार्य करताना आपल्याला दिसून येत नाहीत आणि त्यामुळे मग त्यांना आपल्याला राजकीय पक्ष असे म्हणता येत नाही. या उलट काही संघटना अशा असतात ज्या त्यांची विचारसरणी एक आहे, त्यामुळे त्यांचा समूह एक आलेला असतो आणि तो राजकीय सत्ता प्राप्त करण्याच्या हेतूने निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, यावरून राजकीय पक्ष कोणास म्हणायचे हे आपल्या लक्षात आले असेल. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण राजकीय पक्ष म्हणजे काय ही संकल्पना बघितली. आता यापुढील भाग म्हणजे राजकीय पक्षांची काही वैशिष्ट्ये सांगितली जातात. त्या वैशिष्ट्यांचा आता आपण अभ्यास करूयात. सर्वप्रथम सत्ता मिळवणे हे राजकीय वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. राजकीय पक्षांचा हेतू हाच मुळात निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळविणे हा असतो आणि मग त्यासाठी राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असल्याचे आपणास दिसून येते. अशा स्पर्धा करण्यामध्ये काहीच अडचणी नाहीत किंवा अयोग्य सुद्धा नाही, परंतु स्पर्धेचं स्वरूप मात्र निकोप हे असायलाच हवं. त्यानंतर जे दुसरं ठळक वैशिष्ट्य आहे किंवा ठळक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाची ही स्वतंत्र अशी विचारधारा असते. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, काही विचारांचा हा पुरस्कार करत असतो. आपल्या सभोवतालचे जे काही सार्वजनिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्या पक्षाची एक स्वतंत्र अशी विचारधारा असते, एक स्पष्ट भूमिका असते आणि त्या विचारसरणीला अनुसरून ते आपल्या पद्धतीने तो जो काही सार्वजनिक प्रश्न असेल तो सोडवायचा प्रयत्न करतात आणि त्या विचारधारेचे लोक, ज्यांची समान विचारधारा आहे असे लोक त्या पक्षाला पाठिंबा देत असतात आणि त्यामुळेच त्याचे वर्णन पक्षाचा जनाधार असेही म्हटले जाते. ज्या पक्षाचा जनाधार मोठा असतो नक्कीच तो पक्ष सुद्धा तेवढाच प्रबळ आहे असे त्याचे वर्णन केले जाते. आधुनिक काळात मात्र सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच असल्याचे दिसून येते. त्यामध्ये फारसा फरक आपल्याला करता येत नाही. कारण काय तर सार्वजनिक प्रश्नांवर अनेक राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत असतात आणि मग असे करत असताना त्यांचे जे मुद्दे आहेत हे मुद्दे कमी अधिक प्रमाणात 2 किंवा 3 किंवा जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये असल्याचे दिसून येते. यानंतर पुढचा जो वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पक्ष कार्यक्रम. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक राजकीय पक्षाचे हेतू जरी समान असला तरी सुद्धा त्यांची विचारसरणी वेगळी असते आणि विचारसरणीनुसार त्या प्रत्येक पक्षाचा राजकीय कार्यक्रम हा ठरत असतो. ही विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित वेगवेगळे कार्यक्रम निश्चित करतात आणि सत्ता मिळाली की या कार्यक्रमांची अंमलबजावणी कशी करायची याबाबत ते विचार करत असतात. सत्ता नाहीच मिळाली तर आपला जो कार्यक्रम आहे, आपल्या जो पक्षाचा कार्यक्रम आहे हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे राजकीय पक्ष करताना दिसून येतात. यानंतर पुढचे जे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सरकार स्थापन करणे. मुळात राजकीय पक्ष सरकार स्थापन करण्यासाठीच निवडणुकांमध्ये सहभागी होतात आणि निवडणुकांमध्ये विजयश्री प्राप्त झाल्यानंतर आपल्या देशाचा राज्यकारभार करत असतात. अर्थात ज्या पक्षाला निवडणुकीमध्ये बहुमत प्राप्त होते तोच पक्ष सरकार स्थापन करण्यास पुढे येत असतो. अन्यथा जर बहुमत आपल्याकडे नसेल तर त्यांना विरोधी पक्ष म्हणूनच कार्य करावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो,
यामधील जो पुढचा घटक आहे तो म्हणजे यामधील जो पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शासन व जनता यामधील दुवा म्हणून राजकीय पक्ष काम करत असतात. त्याचं कारण असं आहे की राजकीय पक्ष शासन आणि जनता यांना जोडण्याचं काम करते. जनतेच्या ज्या काही मागण्या असतील, ज्या काही समस्या असतील, गाऱ्हाणी असतील, हे शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य राजकीय पक्ष करतात. तसेच शासनामार्फत जे काही ध्येय धोरणं आखली जातात, ही ध्येय धोरणं असतील किंवा काही योजना असतील, या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम राजकीय पक्ष करताना दिसून येतात आणि त्यामुळेच त्यांना शासन व जनता यांच्यातील दुवा असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भारतातील पक्ष पद्धतीचे स्वरूप कशा पद्धतीने बदलत गेले त्याचा आपण आढावा घेणार आहोत. 1947 ते 1977 हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा एक प्रमुख पक्ष म्हणून आपल्या भारत देशामध्ये कार्यरत होता आणि आजही तो प्रमुख पक्षाच्याच भूमिकेत कार्यरत आहे, परंतु त्यामध्ये आता मात्र काही बदल झाल्याचे आपल्याला दिसून येईल. इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 1947 ते 1977 या कालखंडामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे वर्षानुवर्ष याच पक्षाची सत्ता अस्तित्वात येत होती. एक प्रबळ पक्ष म्हणून हा पक्ष पुढे येत होता. यावरून आपल्या असं लक्षात येतं की भारतीय राजकारणामध्ये या पक्षाची पकड होती आणि त्यामुळे मग हा जो कालखंड आहे 1947 ते 1977 या कालखंडाचे वर्णन एक पक्ष प्रबळ पद्धती असे केले जाते. परंतु हळूहळू मात्र यामध्ये बदल होऊ लागले आणि 1977 पासून राजकारणामध्ये अनेक बदल घडल्याचे आपल्याला दिसून येते. अनेक बिगर काँग्रेसेतर म्हणजे जे काँग्रेसच्या विचारधारेचे लोक नाहीयेत, ज्यांचा वेगळा पक्ष आहे, असे पक्ष एकत्र यायला सुरुवात झाली आणि त्याचेच पर्यावसन 1989च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर भारतीय राजकारणामध्ये आपल्याला दिसून येते. कारण 1989च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केलेले आहेत. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज देखील भारतीय लोकशाहीने खोटा ठरवल्याचे दिसून येते. आता आपल्या देशामध्ये आघाडी सरकार ही संकल्पना खूप चांगल्या रीतीने रुजलेली आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. कारण केंद्रात आणि राज्यात दोन्हींकडे आपल्याला अशाच आघाडी सरकार असल्याचे दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप लक्षात घेतलेत. आता आपण पक्ष पद्धतीचे प्रकार समजून घेऊयात. सर्वप्रथम एकपक्ष पद्धती. ज्या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे परंतु तिथे एकच पक्ष प्रबळ आहे, तोच पक्ष दीर्घकाळ सत्तेवर राहतो. इतर पक्ष राजकारणामध्ये असतात परंतु ते फारसे प्रभावी होत नाहीत. अशा पक्ष पद्धतीला एकपक्ष पद्धती असे म्हणतात. द्विपक्ष पद्धती. राजकारणामध्ये दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून त्या दोन राजकीय पक्षांच्या हाती सत्ता ही जात असते, तेव्हा ती शासन पद्धती द्विपक्ष शासन पद्धती असे म्हटले जाते. उदाहरणार्थ अमेरिका. तिसरा आहे तो म्हणजे बहुपक्ष पद्धती. ज्या देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था अस्तित्वात आहे आणि तिथे
एकापेक्षा अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव आपल्याला आढळून येतो. अशा पक्ष पद्धतीस बहुपक्ष पद्धती असे म्हणतात. उदाहरणार्थ भारत देश. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण राजकीय पक्षांची थोडक्यात ओळख करून घेतली. यानंतर आता इथे राजकीय पक्षांच्या प्रमुख 2 आघाड्या दिलेल्या आहेत. त्यातील घटक पक्ष तुम्हाला शोधायचे आहेत व त्यांची नावं लिहायची आहेत. प्रथम आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि दुसरा आहे संयुक्त पुरोगामी आघाडी. या 2 आघाडींमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षांची नावं तुम्ही इंटरनेटच्या सहाय्याने शोधू शकता आणि ते तुम्हाला सहज उपलब्धही होतील. विद्यार्थ्यांनी हे दोनही प्रश्न किंवा या दोनही आघाड्यांची नावं त्यांचे घटक पक्ष हे आपल्या वहीमध्ये सोडवणे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण राजकीय पक्ष म्हणजे काय, पक्ष पद्धतीचे प्रकार, पक्ष पद्धतीची वैशिष्ट्य यांचा थोडक्यात आढावा घेतला. पुढच्या तासाला आपण राष्ट्रीय पक्षांबद्दल अधिक माहिती घेऊयात. तोपर्यंत झालेल्या सर्व भागाची तुम्ही उजळणी करा. धन्यवाद.